हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल हॅपी जर्नी ब्लॉग. तर आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि हे आहे नाशिकची प्रसिद्ध गोदावरी नदी, जो की खूप पवित्र मानली जाते. आणि इथेच काही दिवसांपूर्वी पावसामुळे पूर आलेला होता या नदीला. तर आता आम्ही तेच बघण्यासाठी आलो, पण आता पाणी खूप कमी झालंय. आपलं बघत असाल की किती पाणी कमी झाले. याच्या आधी हे मंदिर जे आहेत ना, हे अर्ध्यातून असे बुडालेले होते. तर हे बघा, पुराने वाहून आणलेला कचरा दोघं साईडला असंच साचलेला आहे खूप जास्त, आणि काम चालू होतं. तर असं खूप जास्त पाणी आलं होतं पुराचं, त्यामुळे हा कचरा जो आहे इथे वाहून आणलेला आहे. सध्या तर कुंभमेळ्याची तयारी चालू इथे, तर काम चालू आहे सगळीकडे. हे बघा, हे पण शिवलिंग मंदिर आहे, तर इथे सध्या काम चालू आहे. तर चला तुम्हाला दाखवते पुराच्या नंतर झालेलं जी अवस्था आहे, बघू शकता गोदावरी नदी. आणि आता बघा किती सुंदर वातावरण झालेलं आहे. आज रविवार आहे आणि खूप चांगला मोसम झालेला आहे. तर आपण थोडस फिरून येऊया. याला म्हणतात गोदा घाट. इथे कुंभमेळा असतो. आणि हा बघा, आणि जो हनुमान जी की मूर्ती आहे, तर हे पुराचे जे आहे हे साथीदार मानले जाते. याला म्हणतात दुतोंड मारुती. तर आता आपण बघूया की त्याला सुद्धा पुरामुळे खूप हानी झालेली आहे. आता या साईडने सुद्धा पाणी काढून दिले. आणि आज संध्याकाळी लोक फिरण्यासाठी आलेले आहेत. बघा, तिथून त्या साईडला जाण्यासाठी रस्ता आहे नवीन. आणि हे बघा इथे, तर हे बघा असं आहे नाशिकचं गोदा घाट. आज संध्याकाळी लोक सुद्धा खूप फिरण्यासाठी आलेले आहेत तिथे. खूप छान असं वाटतं इथे आल्यानंतर. तर आता आपण आलोय थोडं खालच्या साईडला, आणि इथे एक मंदिर आहे, तुम्हाला मी दाखवणार आहे. सांडव्यावरची देवी, सप्तशृंगी देवीचं नाव इथे. खूपच मानले जातात इथे, जे श्रद्धास्थान आहे. तर चला आपण इथे बघूया, मंदिरामध्ये जाऊया. हे आहे पूर्ण गोदा घाटचा परिसर.
खूप जुने मंदिर आहे तिथे. आणि त्यातलं ते हे पण आहे, मला मी दाखवते. बघा हे आहे मार्केट, जे गोदाघाट साईडला आहे. तिथे तुम्हाला सर्व मिळणार आहे. आपल्या रोजच्या लागणाऱ्या वस्तू वगैरे सगळं मिळेल इथे. आणि आज पाऊस थांबलेला आहे तर सर्व चालू आहे. हे बघा, आता आम्ही पुलावरून त्या साईडला चाललो. या पुलावरून सुद्धा पाणी जात होतं पुराचं. आणि बघा आता इथून ते वरतीपर्यंत, वरतून आपण खाली आलो. खूपच छान नजारा आहे. आणि सगळे जुने मंदिर आहेत. सध्या त्यांचं आता बांधकाम चालू आहे. बघा किती सुंदर वाटतात. खूप जुने मंदिर आहे इथे. तर आता नदीला सुद्धा जास्त पाणी असल्यामुळे खूप छान वाटतं. उन्हाळ्यामध्ये हेच पाणी खूप कमी होते. तर चला आपण बघूया आता जे बांधकाम चालू आहे, रस्त्याचे काम चालू आहे. हे बघा असं पूर्ण खोदलेला आहे रस्ता. पुरामुळे सुद्धा हे वाहून गेलेलं आहे. डेव्हलपिंगचं काम चाललंय आता. तर गाईड हा होता आजचा छोटासा ब्लॉग. नाशिक तुम्हाला गोदाघाट दाखवला. तर ब्लॉग आवडल्यास तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.